तासगाव तालुक्यातील बलगवडे येथील अंगणवाडीच्या शालेय पोषण आहाराच्या स्वरूपात दिल्या जाणाऱ्या मुगडाळ खिचडीत उंदराची विष्ठा सापडल्याने पोषण आहारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या संबंधीची तक्रार अक्षय आदाटे यांनी महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाकडे दिली आहे। त्यामुळे या पोषण आहाराचा लाभ घेणाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे। पलूस तालुक्यातील प्रकरण ताजे असतानाच बलगवडे प्रकाराने अंगणवाडी पोषण आहारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। हा पोषण आहार पुरवणारा ठेकेदार कोण आहे हेच तासगावच्या एकात्मिक बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती नाही। त्यामुळे ठेकेदार माहिती नाही की लपवला जातो हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले। एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत गरोदर महिला, स्तनदा माता आणि बालक यांना पौष्टिक आहार अंगणवाडी मार्फत पुरवला जातो। आदाटे हे आपल्या पाल्याच्या खाऊ आणण्यासाठी गेले होते, पण यातील एनर्जी डेन्स मुगडाळ प्रीमिक्स पिशवी फोडली असता यात काळ्या लेंड्यासारखं काहीतरी जाणवलं, म्हणून ते स्थानिक डॉक्टरांना दाखवलं असं त्यांनी उंदराची विष्ठा आहे असं सांगितलं। त्यामुळे असा पोषण आहार जर महिला, बालक यांनी सेवन केल्यास विषबाधा होण्याची शक्यता आहे आणि जीवास धोकाही पोहोचू शकतो, अशी तक्रार अक्षय आदाटे यांनी महिला व बालविकास विभागाकडे केली आहे। या घटनेमुळे तालुक्यात पोषण आहारावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यास सुरुवात झाली आहे।